विक्रम, एक वाईट बातमी आहे. आदर्श वागळेला कळलंय की त्याची मलकापूरला बदली मी तुझ्या सांगण्यावरनं केली. म्हणून त्याने मलकापूरच्या नोकरीचा राजीनामा दिलाय. शांताराम, विजयला हे कधीही समजता कामा नये की आदर्शच्या बर्बादीचं कॉन्ट्रॅक्ट मी तुला दिलं होतं. कॉन्ट्रॅक्ट? कोणतं कॉन्ट्रॅक्ट? विजय, तू केव्हा आलास? जेव्हा तुम्ही आदर्श वागळेच्या बर्बादीचं कॉन्ट्रॅक्ट शांताराम काकांना देत होतात. तुझा काहीतरी गैरसमज झालाय. गैरसमज झाला नाही, गैरसमज दूर झाला. विक्रम राऊत, विसरतोयस की तू वडिलांशी बोलतोयस. वडील? वडील नाही, बिझनेसमन आहात तुम्ही, बिझनेसमन. लहानपणापासून फक्त तुम्हाला बिझनेस करतानाच पाहिलंय मी. तुमच्या या बिझनेसमुळेच पोरका झालोय मी. त्या रात्री तुम्ही वेळेवर आला असता तर कदाचित आई वाचली असती. एक गोष्ट लक्षात ठेवा विक्रम राऊत, आदर्श वागळेच्या परिवाराला काडीचाही त्रास झाला तर तुमच्या बर्बादीचं कॉन्ट्रॅक्ट घ्यायला मला वेळ लागणार नाही. आदर्श, पुढे काय करायचं ठरवलंयस? आता काय पत्रकारितेशिवाय दुसरे काही येत नाही. बघूया कुठे भाड्याने जागा मिळाली तर स्वतंत्र स्थानिक पत्र काढूया. स्थानिक पत्रक? स्थानिक पत्र. वामन शिंदेच्या एरियात स्थानिक पत्र जगणं कठीण आहे. म्हणजे? दिनानाथ नावाचे एक पत्रकार होते म्हणजे अजूनही आहेत ते. त्याने आपल्या मुलाच्या अजयच्या मदतीने मलकापूरमध्ये जागृती नावाचं दैनिक सुरू केलं होतं. आणि एक दिवस त्याच प्रेसमध्ये त्यांच्या मुलाचा खून झाला. असं म्हणतात की यामागे आमदार वामनराव शिंदेंचा हात आहे. पण वामनरावांचा कोण हात धरणार? आता तो प्रेस भंगारातही कुणी घ्यायला तयार नाहीये. आदर्श, काय झालं? मला दीनानाथांना भेटायचं. आदर्श, काय झालं? माझ्या अजयची आठवण आहे रे ती. राहू दे. दादा, दीनानाथचा प्रेस पुन्हा सुरू होतोय. त्याच्या मागे कुणाचा हात आहे हे आम्हाला कळायला पाहिजे.
संपादक आदर्श वागळे. त्याच्या आईला त्याच्या लेखणीमध्ये बंदुकीच्या गोळीची ताकद आहे. आणि तो आता आपल्या कुटुंबाबरोबर मलकापूरमध्येच राहतोय. याचं नाक आताच दाबायला हवं, नाहीतर हा श्वास घेऊ देणार नाही. त्याचं आउटगोईंग बंद करायला पाहिजे, नाही तर आमचं इनकमिंग जो कट करायचं. आमच्या रोमिंग एरियामध्ये आलाय काय.